शौर्य मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जातो आहे स्वामीनारायणच्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर धुळ्यातलं स्वामीनारायणचं मंदिर तुम्ही जर कधी बघितलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण आज आम्ही स्वतः जाणार आहे सगळेजण दर्शनाला. तर मी तुम्हाला हे पूर्ण जर्नी दाखवणार आहे की तिथं काय काय आहे, कसं मंदिर आहे. आम्ही सगळं कुटुंबाचा परिवार जात आहोत. तर चला मग आमच्यासोबत जर्नीला सुरुवात करूया. तसंच एक सांगायची गोष्ट म्हणजे की धुळ्यातलं माझं माहेर आहे आणि माझ्या माहेरमधून माझ्या घरापासून ते कमसे कम 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला मग मी तुम्हाला रस्त्यात नक्कीच दाखवणार आहे की ते मंदिर कुठे आहे, ते मंदिर कुठे आहे. तर बघू शकता तुम्ही माझे दोघी मुलं कशा प्रकारे मस्ती करत आहेत, कारण की आम्हाला जायचं त्याच्यासाठी आम्ही तयारी करत होतो. पहिले मी यांची तयारी करून दिली जेणेकरून आम्ही तयारी करायला थोडा वेळ भेटायला हवा. त्याच्या अगोदरच मग मी यांची तयारी करून दिली. पण त्याच्यातही या दोघांची मस्ती एवढी चालली होती आणि त्याशी तयारी करून दिली का तो काय तसे शांत बसता नाही, तर मग ते आम्हाला देखील तयारी करू देत नाही. तर बघू शकता तुम्ही ते कशा प्रकारे मस्ती करतायत. आणि जशी आम्ही तयारी करतो घरात इकडं तिकडं फिरत होतो तर तसंच ते देखील घरात मस्ती करत होते. आमच्या मागेच पळत होते की आम्ही कसं कुठं फिरतोय, कुठं नाही, कशी तयारी करतोय, कसं नाही. आणि कसं आहे, एकमेकांचं नाव घ्यायला त्यांना खूप आवडतं. एकाच वस्तूसाठी ते नेहमी भांडतात. काही त्यांना दिसलं का ते एकाच गोष्टीच्या मागे पळतात. तर बघू शकता हा माझा मोठा मुलगा आहे. हा बघतोय माझ्याकडे, माझ्या सासूबाईंकडे की आम्ही काय करतोय काय नाही, कशी तयारी करतोय काय नाही. आणि तयारी करताना म्हणजे खूपच त्रास येतात. तो बघा कसा कान खासतोय. म्हणजे खूपच म्हणजे इतके मस्तीखोर आहेत ते की अजिबात एका ठिकाणी सुद्धा शांत बसत नाही आणि बिलकुल तयारी सुद्धा करू देत नाही. म्हणजे तयारी करायचं म्हटलं का ते कसं आहे, त्यांची तयारी होतो ते शांत बसतात, पण आमची तयारी करायची असते खूपच रडता मस्ती करता. बघा कवीन कसा बघतोय, तेव्हा असं वाटतं की कोण मला घेईल खेळायला, मला कड्यावर बसून घेऊन जाईल, अशा प्रकारे त्याचं चालू होतं. की हा आहे कियान देखील चालू होतं त्याचं मस्तीचं. तो बघा इकडे तिकडे कसा मस्ती करतोय, कारण की त्याला असं मोकळं फिरायला आवडतं. आता तो लहान आहे का त्या गाडीजवळ गेला तर हा देखील त्याच्याजवळ गेला. बघू शकता तुमच्याही घरात लहान मुलं अशीच मस्तीच करतात का, मला नक्की सांगा. ही लहान मुलांची अशी मस्ती नेहमी चालूच असते. ते बिलकुल शांत बसत नाही, त्यांचं दिवसभर चालू राहतं. आणि आमचं असं अचानक ठरलं जाणं की बुवा जायचंय दर्शन आलं, तर त्याच्यामुळे आम्ही लगेच जायचं ठरवलं आणि त्यामुळे त्यांची लगेच तयारी केली, आमचीही तयारी लगेच केली. त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही आमचा प्रवास चालू करत आहोत. तर त्यासाठी आम्ही लवकरात लवकर आता निघालो घरातून. आणि या आमच्या गाड्या, आम्ही गाड्यांवरच गेलो होतो. आम्ही रिक्षा वगैरे नाही गेलो, आम्ही गाड्यांवरच गेलो होतो. त्याच्यामुळे, कारण की गाड्यांवर प्रवास हा आम्हाला खूपच आवडतो. त्याच्यामुळे लवकरच निघायचं होतं, कारण की मंदिर लवकर बंद होऊन जातं सकाळच्या टायमाला. तर आम्ही निघालो. हे बघा आता कवीन ते आता आमचा प्रवास आम्ही चालू केला. आता आम्ही निघालो घरातून. रस्त्याने जायचं म्हटलं की संध्याकाळच्या वेळेस खूपच गर्दी असते, कारण की सगळ्यांना संध्याकाळी टाईम भेटतो प्रत्येकांना. तर संध्याकाळी म्हणजे सगळेजण कामावरून थकून आले का फ्री टाईम त्यांना संध्याकाळीच असतो. त्यामुळे आम्ही संध्याकाळी लवकरच निघालो. तरी रात्रीचं म्हटलं का तिथं संध्याकाळी लगेच मंदिरं 8-8:30पर्यंत बंद होऊन जातात. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. जायचं होतं म्हणजे माझ्या मुलीचं कधीचं चालू होतं की तिला मंदिरात जायचं दर्शनाला. तर त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो, कारण की मंदिरात दर्शन घ्यायचं होतं, बाळांनाही फिरवायचं होतं. त्याच्या अगोदर आम्ही एकदाही जाऊन आलो होतो. तर आम्ही सेकंड टाईम जात होतो. एक टाईम पहिल्यांदा आम्ही एक वेळेससुद्धा आम्ही जाऊन आलो होतो. हे आता दुसऱ्यांदा होतो. त्याच्यामुळे आम्हाला दर्शनाला जायचं होतं. तर आम्ही लवकर पटापटा निघालो आणि मी, माझे मिस्टर, माझी मुलगी, दोघी मुलं, माझ्या सासूबाई आणि माझी दीर, आम्ही अशी इतके जण गेलो होतो दर्शनाला. तर बघू शकता धुळ्यात जर भरपूर जण असे असतात की धुळ्यातून असेल तर कमेंट करून सांगा तुम्ही किती जण स्वामीनारायणच्या मंदिरात गेलेत आणि तुम्हाला कसं वाटलं. कारण की आमचा अनुभव तर खूपच छान होता, कारण की मंदिर खरंच खूप सुंदर आहे आणि एक प्राचीन वास्तुकला म्हणजे असताना आपल्या जे धुळेचं नाव आहे खूप मोठं व्हावं अशी ती वास्तुकला आहे. खूपच सुंदर असं ते मंदिर त्यांनी बांधलेलं आहे आणि त्या मंदिराचं सगळेजण नावच काढतात, कारण की मनाला शांती देणारे, अपार शांतता पुरवणारे ते असं मंदिर आहे. त्यामुळे जर दिवसभर व्यक्ती कामातून थकलेला असताना जर तिथं थोडं क्षणही देवाच्या चरणाशी बसला की सगळी थकान निघून जाते. तर आम्ही ह्या मंदिराच्या गेटाजवळच पोहोचलो होतो. तर पाहू शकता हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तसा आम्ही आता निघालो आणि आता मंदिराकडे आम्ही आता पोहोचण्यातच आहे. तर आम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे मनाला शांतता देणार आहे. तर पाहू शकता हे आमचे भाऊजी आणि आई, यांना खूप एक्साइटमेंट होती, कारण की आम्ही जास्त करून इथं नसतो, आम्ही मंडेला राहणारे होतो. तर आम्ही जरा इकडं बाळांमुळे इकडंच स्थायिक झालो. तर आम्ही, माझ्या सासूबाईंनी त्यांनी हे मंदिर लवकर पाहिलं नव्हतं. तर त्यांनाही ते मंदिर आम्ही एकदा गेल्यामुळे आवडलं. तर ते सुद्धा मला सजेस्ट केलं की आपण आता देखील जायला हवं परत मंदिरात.
तर आम्ही आलो. तर हे मंदिराचं मेन गेट आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम आहे. खरंच असं मनाला अपार शांती देणारं थंड वातावरण. तर हे आम्ही गेटाच्या एंट्रीज जवळ आलो आहोत. तर पाहू शकता किती सुंदर असे मोठे मोठे नारळाची झाडं वगैरे हे मंदिर. तर बघू शकता अगदी मनाला सुखद आनंद देणारं असं मंदिर आहे आणि सगळ्यांना मन शांत करणारं असं मंदिर आहे. कारण की बघू शकता किती लोक अक्षरशः मनाला आपलं मन दिवसभराच्या कामात इतकं वैतागलेलं असतं, ते बिलकुल ह्याच टायमाला म्हणजे ह्याच वेळेस जेव्हा लोक तिथं मंदिरात येतात, देवाच्या चरणाशी येतात, त्यांना अपार शांतता प्राप्त होते. तर बघू शकता आम्ही सगळेजण आता आलेलो आहोत. माझे दोघे मुलं, आम्ही, मुलगी, माझे सासूबाई, माझे दीर. शूटिंग माझे दीर काढतायत, तर त्यांना मी नंतर नक्की दाखवेत. तर बघू शकता आम्ही आता मंदिरात जायला निघालो आहोत. तर खरंच खूप सुंदर वाटलं मंदिरात जाऊन आणि मनाला खूप शांतता भेटली. कारण की तिथं इतकी थंडगार हवा होती की मन असं वाटत होतं की नाही इथंच राहून जावं, इतकं छान वाटत होतं. कारण की आपल्या परिवारासोबत टाइम स्पेंड करायला खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. हा बल्लू बल्लू आहे. आम्ही मंदिरात आता चाललो होतो. हे बघा भाऊजी शूटिंग करताय. मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मी दाखवेल. ते बॅक शूटिंग करता करता फ्रंटची शूटिंग करायला लागले, मला कळलंच नाही. तर बघा मी आता म्हणजे प्रयत्न करत होते की ते चालतात का नाही असं, व ते हळूहळू प्रयत्न करतायत चालण्याचा. तर आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घ्यायचं ठरवलं कारण की आम्ही थोडं लेट झालो होतो, त्याच्यामुळे मंदिर बंद करण्याची वेळ होऊन गेली होती. तर आम्ही म्हटलं सर्वप्रथम आपण सगळ्यात पहिले आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊया, कारण की खूपच वेळ होऊन गेला होता आणि आम्हाला म्हणजे खूपच बरं वाटलं मंदिरात जाऊन. तर बघा तुम्ही ते लाइटिंग्स वगैरे त्यांच्या प्रकारे ते मंदिराची जी बांधकाम आहे, ते वास्तुकला, ते खांब, ते मंदिरात जे सगळे देव आहेत ते सुद्धा खूप सुंदर आहेत. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी ते बांधलंय असं वाटतं की त्याने पूर्ण जीव टाकून ते मंदिर बांधलेलं आहे. खरंच खूप सुंदर अशी ती कला आहे. हे आहे हनुमान स्वारी. तुम्ही पाहू शकता श्री हनुमानजी सगळ्यांना संकटात धावून येणारे, तेही त्या वास्तुकलेमध्ये त्यांनी खूप सुंदर प्रकारे रेखाटलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे आणि मलाही तरी असं वाटतं की तुम्ही सगळेजण नक्कीच जायलाच हवं. तर फॅमिलीसोबत जाणं, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं खूपच महत्त्वाचं असतं. त्याच प्रकारे आम्हीही ठरवलं की आम्ही जायचं. आम्ही दर आठवड्यातनं एकदा तरी फॅमिलीसोबत कुठं ना कुठं जात असतो आणि मंदिरात जाणं खूपच महत्त्वाचं, कारण की अशा वेळेस इतर ठिकाणी त्यापेक्षा मंदिरात जाऊन मनाला खूप शांतता भेटत असते आणि सगळ्यात शांतता ही आपल्या देवाच्या चरणाशीच असते, कारण की देवाशिवाय आपल्याला कुठंच सुख प्राप्त होत नाही. तर बघू शकता कियान त्याची मस्ती चालू होती. त्याचं होतं की मला खाली सोडा आणि मला पूर्ण मंदिर फिरू द्या. तर बिलकुल म्हणजे ऐकतच होता. तसा कियान नाही, कियान खूपच म्हणजे तो आजीशिवाय कुठंच राहत नाही. त्यामुळे त्याला आई दिसल्या नाहीत आमच्या सासूबाई तर तो रडायला लागला. तसा कवीन नाही, कवीन लगेच इकडं तिकडं फिरायला लागून गेला, कारण की त्याला मोकळी जागा दिसली की तो लगेच फिरायला लागतो आणि खूप आगाऊ देखील आहे. त्याला म्हणजे एका ठिकाणी शांत बसणं बिलकुल आवडत नाही. बघू शकतो तुम्ही तो किती लगेच पाहून घ्या, म्हणजे एकदम मस्ती, लगेच त्याला इकडं तिकडं फिरायला पाहिजे. आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच निघालो आणि कारण की अर्ध्याच्या वर मंदिर आहे बंद होऊन गेले होते. मी तुम्हाला पूर्व बोललीच की 8-8:30च्या दरम्यान हे मंदिर बंद होऊन जातं, कारण की तेवढेच खूपच उशीर होऊन जातो, कारण की लवकर मंदिर ते उघडून देतात ना, त्याच्यामुळे ते संध्याकाळी लवकर बंद करण्याचा टाईम होऊन जातो. तरी आम्ही खूप वेळ बसतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. अगदी थंडगार असं वाटत होतं की तिथंच राहून जावं, इतकं छान थंड होतं आणि मनाला अपार सुख आणि सम्राट प्राप्त करून देणारं होतं. की तुम्ही बघू शकता सगळेजण किती शांततेने, म्हणजे दिवसभराची असलेली जी थकावट असते ती त्या एका ठिकाणी बागड्यावर बसून देवाला समोर बघून जी थकावट निघते ती कुठंच नाही. आणि फॅमिली जी आपल्या डोळ्यासमोर आहे ती किती छान वाटते. बघू शकता आम्ही देखील म्हणजे तिथं बसून फोटो काढून म्हणजे जी हवा लागत होती ती हवेचा अपार आनंद घेत होतो. आणि हे दोघी यांची वेगळीच मस्ती चालू होती की यांना इकडं तिकडं पळायचं होतं, ते म्हणजे एका ठिकाणी बसतच नव्हते. ते तुम्ही बघू शकता किती सुंदर थंडगार हवा आणि तिथं असणारे जे काही व्यवस्थित सगळे जे उपहारगृह वगैरे जे काही सगळं आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला एक सखोल माहिती नक्की त्याचा व्हिडिओ काढून देणार आहे. कारण की आम्ही तेवढं काही फिरलो नाही, कारण की खूप वेळ होऊन गेला होता, तेवढे बंद होऊन गेले होते. तर त्याच्यामुळे जेवढं आम्ही फिरलो तेवढंच मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण एखाद दिवस मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. जे अजूनही मंदिरं बाकी आहेत तिथं बघण्याचे ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर तुम्ही हे बघा
की किती सुंदर अशी थंडीगार हवा चालू आहे. सगळेजण असं म्हणजे वातावरण इतकं सुंदर आहे की तुम्ही त्यांनी व्यवस्थित प्रकारे ते इतकं मेंटेन केलेलं आहे तिथं. हे बघू शकता आता दोघांची मस्ती. कियान म्हणजे तो असा पळत होता कवीन, की तो बिलकुल एका ठिकाणी बसत नव्हता. त्याला असं वाटत होतं कुठं पळू कुठं नाही. कारण की लहान मुलं तिथे आजूबाजूलाही खूप छान प्रकारे खेळत होते. त्याच प्रकारे तो सुद्धा खेळत होता. तो म्हणजे खूपच आगाऊ असतो. हे बघा आमची देखील मस्ती चालू होती. तर भाऊजी देखील फोटो काढत होते सगळ्यांचे. सगळेजणांचं चाललं होतं काही ना काही. माझी मुलगी इकडून तिकडे पळत होती कारण की हवा खूप थंडी चालू होती. आणि कियान तो त्याच्या आजीजवळच बसला होता. तो त्याच्या आजीला बिलकुल सोडत नाही. आणि कवीन तो जो एका ठिकाणी बसत नव्हता. म्हणजे दोघी पूर्ण विरुद्ध दिशेने बघा त्याची मस्ती. त्याचं म्हणणं होतं मला घेऊन फिर हवेचं. त्याला एवढी छान वाटत होतं. त्याला म्हणजे इतके मस्ती असते, त्याला असं वाटतं की कुठं फिरून कुठे नेतो असा करतो. खूपच क्यूट आणि खूपच छान कवीन. आणि तो बिलकुल म्हणजे असं त्रास देत नाही. खूपच सुंदर आहेत माझी मुलं. तर ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा रेखावट त्या प्रत्येक खांब्यावर प्रत्येक झाडावर त्यांनी केलं. आणि तुम्हाला सांगते हे सगळं त्यांनी झाडावर